मंत्राचं सतत पठण किंवा श्रवण केल्याने पिशाच्य बाधा आणि भूतबाधा होणार नाही. अध्यायाला सुरुवात करूयात. मच्छिंद्रनाथांनी हिंगोळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते 12 मल्हार नावाच्या अरण्यामध्ये आले. रात्रीच्या वेळी देवळात स्वस्तपणे निजली असताना भर रात्री त्यांना मोठा आवाज ऐकू आला आणि असंख्य अशा दिवट्या दिसल्या. ते पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये आले. काहीतरी चमत्कार घडवून त्या सर्वांना प्रसन्न करून घ्यावे असा विचार त्यांनी केला आणि लगेचच त्यांनी स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ अगदी जागच्या जागी तिथेच खेळून राहिली. त्यांना अगदी हालचालही करता येईना. ते सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी खुंटून राहिली. ती सारी नित्याप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती, परंतु मध्ये असे घडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाहीत. इकडे वेताळाने ते का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते पाठवली. तेव्हा कोणी एक सिद्ध आला आहे आणि त्याच्या सामर्थ्याचाच हा सर्व खेळ आहे हे त्याला समजले. मग तो जती कोठे उतरला आहे ह्याचा शोध करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा यानेच हे अद्भुत काम केले असावे असे त्यांना वाटले. त्या भूतांनी मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली. स्वामी, हे भूते पतित आहेत म्हणून यांची मुक्तता करावी, म्हणजे ते आपापल्या कामाला जातील. ही सर्व भूते जमिनीला खिळून राहिली असतात, तुम्ही तेवढे मुक्त कसे राहिलात असे मच्छिंद्रनाथांनी त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, हे भूते आज का आली नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला इथे पाठविले. तर महाराज, यांची सुटका करावी, म्हणजे हे वेताळाकडे नमस्कार करायला जातील. त्यावरती मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी यांना कदापि सोडणार नाही. हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा. त्यावरती भूतगण म्हणाले, हे योग्य नाही. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, तो किती प्रबल आहे हे मी आता प्रत्यक्षच पाहीन. मच्छिंद्रनाथांचा हा निरोप घेऊन ते भूते वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणू लागले, तिकडे एक योगी आला आहे. त्याने शर्भतीरावरची भूते मंत्रशक्तीने एका जागी खिळवून ठेवली आहेत आणि तुमचीही हीच गती करण्याचा त्याचा विचार आहे. हे ऐकताच वेताळ फार रागावला. त्याने सर्व देशातील भूते आणण्यासाठी जासूस पाठविले आणि मग सर्व भूते तिथे येऊन पोहोचली. त्यांना वेताळाने सर्व हकीकत थोडक्यामध्ये सांगितली. मग सर्वजण आपापल्या फौजेसह शरभतीरी येऊन दाखल झाले आणि मग तेथे त्यांनी भयंकर असा गोंधळ केला. हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथांनी भस्म मंत्रून ठेवले आणि त्यांचे सामर्थ्य किती आहे ते पाहण्यासाठी थोडा वेळ ते गप्प राहिले. त्यानंतर त्यांनी वज्रास्त्र मंत्र जपून सभोवत एक रेघ वडली आणि मस्तकावर वज्रशक्ती धरली. त्यामुळे भूतांना जवळ जाता येईनासे झाले. इकडे भूतांच्या राजाने झाडे, डोंगर वगैरे नाथांवरती टाकायला सुरुवात केली, परंतु त्यांचे काहीही चालले नाही. त्यांनी सर्व शस्त्रांचा, अस्त्रांचा उपयोग करून पाहिला, परंतु मच्छिंद्रनाथांपुढे ती सर्व दुर्बल झाली. मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राने सर्व भूतांना एका जागी बांधून टाकले. त्यामुळे पिशाच्यांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळपा, बाबरा, महम्मदा, मुंजा, महिषासूर आणि धुळुबान हे 7 जण मच्छिंद्रनाथांचे पाय धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण इतक्यात नाथांनी चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले आणि दानवास्त्र सिद्ध करून मृदू, कुमक, मरु, मलिमल, त्रिपूर, बळजेठी हे 7 दानव उत्पन्न केले. मग हे 7 दानव आणि 7 भूतनायक यांची चढाओढ लागली. एक पूर्ण दिवस त्यांचे युद्ध झाले. शेवटी दानवांनी त्यांना जेरीस आणताच ते अदृश्य झाले. अखेर मच्छिंद्रनाथांनी वासव शक्ती सोडून वेताळाला मूर्छित केले. अगदी प्राण कंठाशी आल्यावरती निरुपायाने वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथांना शरण केला. वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केली की तू आमचे प्राण घेऊ नको. आमचे प्राण वाचविलेस तर आम्ही जगात तुझी कीर्ती पसरवू. तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णुदूत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपापल्या पिशाच्या फौजेसह तुझ्याजवळ राहून तुझी आज्ञा मानू. याप्रमाणे आम्ही नाही वागलो तर आमचे सर्व पूर्वज नरकात जाऊ. अशा तऱ्हेने भूतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथांनी सांगितले, साबरी विद्येवरती मी कवित्व केले आहे. जो मंत्र ज्या शक्तीचे असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा. जपमंत्राबर हुकूम कार्यसिद्धी केली पाहिजे. तुम्ही मंत्रपाठ करायला मदत केली पाहिजे. तसेच मंत्र गोकुळ त्याची साधना करणाऱ्यांचाही मंत्र सफल झाला पाहिजे.
हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदाने कबूल केले. त्यानंतर अभेक्ष कोणते हे सर्व त्यांना नाथाने सांगून आणि मंत्राच्या सिद्धतेची ग्रहणामधील वेळ निश्चिती केली. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व भूतांना वश केले आणि वेताळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या. त्यानंतर विमुक्त अस्त्राच्या सहाय्याने त्यांना मोकळे केले. त्यानंतर सर्वजण मच्छिंद्रनाथांच्या पाया पडले आणि त्यांचा जय जयकार करून त्यांची स्तुती केल्याने सर्वजण स्वस्थानी गेले. आणि श्रोतेहो, याचबरोबर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील हा 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ग्रंथातील